हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त, आम्ही पण मस्त. तर आज सकाळी लवकर उठलेली आहे मी आणि सगळी माझी कामं आवरलेत आणि मी आज पहिल्यांदाच तुमच्यासमोर कॅमेऱ्यासमोर आलेली आहे. तर माझं ना तुम्हाला असं दिसत असेल की मला थोडे माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव जरा वेगळे दिसतात. पण माझा ना खूप हात दुखतो खूप, म्हणजे असं काही गोष्टी मला विचार करून बोलावं लागतात. त्यामुळं माझ्या मेंदूवर जास्त ताण येतो. मग मध्येच कधीतरी असा वेगळा विचार करावा लागला तर त्यामुळे तसे हावभाव असतात, असं तुम्ही गैरसमज करून घेऊ नका काही. तर थोडे जसे जमतील ना तसे मी थोडे व्हिडिओ घेतलेले आहेत रस्त्याने चालताना वगैरे. आता हे मंदिराजवळ आले मी आणि तिथे ना ओटी घेतली मी. दोन ओटी घेतल्या, कारण 2 देवे असतात ना, त्यामुळे देताना ते 2 ओट्याच देतात 2 देवींसाठी. मग तसे तसे त्याप्रमाणे चार्जेस असतात त्यांचे. कधी पण तुम्ही मंदिरात गेलात तर पैसे आधी देत जावा आणि नंतर तुम्हाला जे काही देवाला घ्यायचं ना ते घेत जावा. कारण का आपण देवाला देऊन आल्यानंतर एक्झॅक्टली पैसे देतो, तर तसं नाही करायचं. आम्ही पण कधी-कधी तसं करायचो, पण आता आम्ही स्वतःला बदललेलं आहे. कारण आधी पैसे द्यायचे आणि नंतरच घ्यायचं, जेव्हा आपल्याला देवाला द्यायचं असतं ना तेव्हा. तर हे पुजारी आहेत, त्यांनी ओटी भरले देवींची. दोघींना पण 2 वेण्या सगळं असतं. 2 ओट्या, 2 वेणी, 2 नारळ सगळं असतं. दोघींसाठीच असतं. ती साई देवीची ओटी भरून झाली आणि साईडने देवी दिसते. इथून रामाच्या मंदिरात जायला रस्ता आहे. थोडंसंच आहे अंतर, एकदम लागून मंदिर आहे. रामाचं मंदिर हे बघा. आता रामाच्या मंदिरमध्ये मी आले. रामाचं मंदिर ना खूपच भारी आहे. म्हणजे तिसाई मंदिर पण छानच आहे आणि कल्याण वेस्ट नव्हे, कल्याण ईस्टमध्ये मंदिर आहे. हे कल्याणचे ग्रामदैवत आहेत आणि कल्याणचे ग्रामदैवत ना मेन म्हणजे सांगायचं म्हणजे दोन्ही देवीच आहेत. वेस्ट आणि ईस्टमध्ये दोन्ही देवीच आहेत. दुर्गवाडी किल्ल्याला दुर्गा देवी आणि कल्याण ईस्टला तिसाई देवी. ओटी भरून झालेली आहे आणि रामाचं दर्शन पण झालेलं आहे. हे एक वेणी आपल्याला परत देतात आणि अर्धा नारळ परत देतात प्रसाद म्हणून घरी खाण्यासाठी. तर मी तुम्हाला दाखवते. आणि येताना मंदिराजवळ भाजीवाल्या मावशी होत्या, त्यांच्याकडून वेगळी अशी भाजी मला दिसली. ती अभय बबयच्या शेंगा म्हणून एक भाजी असते, तर ती मला बरेच दिवसांनी दिसली म्हणून मी ती घेतली. तर तुम्हाला आता मी दाखवलं आणि फुलं आणली थोडी देवाला. ह्या अष्टमीला माझ्या बहिणींना मला बांगड्या दिल्या होत्या. बांगड्यांचा सेट दिला होता, तर त्यातल्या 2 बांगड्या मी 2 हातात घातल्या होत्या आणि म्हटलं चला देवीच्या मंदिरात जातोय, ओटी भरतोय, तर उद्घाटन करूया बांगड्यांचं. तिकडून आल्यानंतर मी स्वयंपाक जर करून गेले असते तर मला खूप उशीर झाला असता आणि बाहेरनं खूप ऊन आहे. आमच्या जवळच आहे मंदिर, तसं पण एकदम पण जवळ नाही आहे. तर स्वच्छ भेंडी आणि हे करून घेते, काय ते आता दोडक्याची भाजी, भाकरी आणि भेंडी. तर भेंडी स्वच्छ धुवून ठेवलेली आहे एका बाजूला आणि दोडका वगैरे वरच्या ना दोडक्याच्या ना शिरा काढाव्या लागतात, तर त्यामुळे मी काढून घेतल्यात आणि बारीक बारीक चिरला आणि त्याची भाजी करून घेतली आहे. बघा फुलं किती सुंदर आहेत ना, सुरेख कलर आहेत ना, एकदम मस्त आहेत. आणि ते आधी मी दाखवलं तुम्हाला श्रीवर्धनवरून झाड आणलं ना, ते ते दाखवत होती मी तुम्हाला, किती छान दिसतंय असं दाखवत होती. तर ते ना एखाद्या छान सुंदर कुंडीमध्ये लावले तर खूप छान त्याचा लुक येईल. देवाला फुलं नव्हती. आता तिसाई मंदिरात ना देवीची जी परत आपल्याला एक वेणी देतात ना, तर मी लक्ष्मीला घातली ती आणि आता फुलं पण घालून घेते देवाला. बरेच दिवसांनी ना ते श्रीकृष्णाला मी वस्त्र घातलंय, छान नटवलंय. वर्ष, दीड वर्ष तर नक्कीच झालं असेल हे मी वस्त्र ना, ते पुण्यामधून मी घेतले होते. खरं श्रीकृष्णासाठी घेतले होते अष्टमीची पूजा वगैरे करायला, पण अष्टमीच्या वेळेला मला नाही व्हिडिओ बनवायला जमला. तर माझ्या मनात काय आलं काय माहिती, तिथं देव्हाऱ्यावरच ठेवलेले होते मी. आता ह्याच्यामध्ये मी घालण्यासाठी घेतलं होतं ना, आपले घटीदेव बसले होते ना तेव्हा. पण तेव्हा पण एवढा गडबड, एवढी कामाचा त्रास असतो सगळ्या गोष्टीचा, ते राहून गेलं होतं. मग माझ्या मनात आलं मी घातलं. तर योग तेव्हा होता ते घालायचा. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट्समध्ये सांगा. हे बघा दोडक्याची भाजी, भाकऱ्या केल्यात. मी दाखवते तुम्हाला. खाली ताट आहे, नाहीतर तुम्ही म्हणाल अशाच ठेवल्यात म्हणून. ह्या अभय बबयच्या शेंगा आहेत. मी तुम्हाला दाखवते. खास करून सगळं स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर ना, सगळं किचन ओटा वगैरे स्वच्छ करून घेतलं. भेंडीची भाजी तर केलीच नाही, मी ठेवून दिली, संध्याकाळी करेन म्हटलं.
लोणचं वगैरे होतं म्हणून म्हटलं जाऊ दे, मला तर कंटाळा आला होता. उन्हातनं आल्यावर, बाहेरून आल्यावर ना जेवण करायलाच होत नाही. आणि तुम्हाला एक खास करून सांगायचं, वरती ना ओट्याच्या वरती ना मुंग्या लागतात सारख्या, म्हणून मी व्हाईट सिमेंट लावून घेतलंय. तर ही खूप छान आयडिया आहे. तुमच्याकडे पण असे कुठं साईडने मुंग्या निघत असतील तर सरळ व्हाईट सिमेंट लावून घ्यायच्या. मुंग्या अजिबातच येत नाहीत मग. आता माझ्या मुंग्या यायच्या बंद झालेल्या आहेत. हे बघा मी तुम्हाला दाखवते. किचनची स्टाईल आहे ना त्याच्यावरती सतत मुंग्या येत होत्या. आणि ते त्रासदायकच वाटतं. सारख्या जेवणाला मुंग्या लागतात, काही वस्तू ठेवले तरी मुंग्या लागतात. आता तिन्ही सांजेचा वेळ झालाय तर तुळशीला एक दिवा, देवाजवळ एक दिवा आणि हे खोबरं किसलेलं आहे ना, ते मी तुम्हाला एक व्हिडिओ आधी अपलोड केला होता ना, त्याच्यासाठी खोबरं किसलेलं आहे. त्या व्हिडिओमध्ये तर तो व्हिडिओ गेलाच नाही, इकडे आला ह्या व्हिडिओमध्ये. तर छान असे देवाला फुलं वाहिले